नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत करतोय. सरळ सेवा वॉरियर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता होणाऱ्या लेटेस्टमध्ये सरळ सेवा भरती असेल, कोणती असेल, GMC असेल किंवा इतर सरळ सेवा, तलाठी भरती, नगर परिषद, BMC यासाठी मराठीला जे PYQ आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपण PYQ सेशन घेतोय. मागील झालेले तलाठी भरतीचे पेपर 2023ला झालेले त्याचे 57 शिफ्टचे पेपर आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आजपासून मी सिरीज चालू करतोय. तर बघा, यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आज आपण पहिला शिफ्टचा 17 ऑगस्ट 2023चा पेपर बघणार आहोत. त्याच्यात मराठीचे क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे अप्पलपोटा या शब्दाचा अर्थ. तर त्याचा अर्थ आहे मित्रांनो, स्वतःच्या फायद्याचे पाहणारा त्याला म्हणतात अप्पलपोटा, आणि दुसऱ्याचे हित चिंतणारा हा एक ऑप्शन आहे, त्याला म्हणतात हितचिंतक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सामूहिक. तर बाकी शब्दांचे अर्थ बघा, विधायकला विरुद्धार्थी शब्द येईल विध्वंसक, खाजगीला सार्वजनिक येईल, मालकीचे तर सार्वजनिक येईल. तर नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. सुमन या शब्दाचा अर्थ आहे, सुमन या शब्दाचा अर्थ पुष्प, पुष्प म्हणजे फूल. हे बघा, उपवन म्हणजे बाग, वनिता म्हणजे स्त्री, बगीचा म्हणजे बाग. तर इतर शब्दांचा सुद्धा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, किंवा इतर कोणतं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामधून तुम्ही इतर शब्दांना असणारे समान अर्थी शब्द तुम्ही वाचून ठेवायचे. नेक्स्ट बघा, म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढचा ठेस मागचा शहाणा. तर या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो, हा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट बघा, हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर हस्तक्षेप करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग आहे, कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेलं मला आवडत नाही, असा अर्थ होईल. पहिला ऑप्शन बघा, हस्तक्षेप हे क्षेपणास्त्र आहे, हे चूक आहे मित्रांनो. त्यानंतर हस्तक्षेप करून हात मुलायम होतात, हे पण चूक आहे. आणि हस्तक्षेपाने अक्षर सुंदर होते, हे तर पूर्णपणे चूक आहे. तर हे 3 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केले असते तरी तुम्हाला ऑप्शनमध्ये उत्तर तुम्ही सहज शोधू शकला असता. नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पाय या शब्दाचा अर्थ होतो चरण. हस्त या शब्दाचा अर्थ आहे हात किंवा कर, असाही होतो. नेक्स्ट बघा, आनंद या शब्दाचा अर्थ तुम्ही शोधायचा मित्रांनो. तुम्ही तुमच्या डिक्शनरीमध्ये किंवा तुमच्याकडे मराठी व्याकरणचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये शब्द संपत्ती या टॉपिकमध्ये तुम्हाला आनंद या शब्दाचा अर्थ मिळेल. नेक्स्ट बघा, माणूस जेव्हा जागा होतो, हे आत्मकथन कोणाचे आहे? तर बघा, गोदावरी परुळेकर यांचं हे आत्मचरित्र आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कुसुमावती देशपांडे, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांनी लिहिलेले पुस्तके किंवा यांचं कार्य तुम्ही थोडक्यात वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला ते क्रोमला मिळून जाईल, किंवा तुमच्याकडे कुठलं GK GSचं पुस्तक असेल त्यामध्ये तुम्हाला यांचं कार्य मिळून जाईल. नेक्स्ट बघा, अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो कृपा असा आहे. नेक्स्ट बघा, खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखा. तर हुतात्मा या शब्दासाठी खालीलपैकी कोणता अर्थ येईल ते बघायचं. दानशूर व्यक्ती चूक, थोर आत्मा चूक, पवित्र आत्मा चूक, देशासाठी प्राणार्पण केलेला तो असतो त्याला हुतात्मा असे म्हणतात. नेक्स्ट बघा, व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर या वाक्यामध्ये बघा 2 वाक्य आहेत. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. तर मी पोहते हे एक वाक्य आणि नृत्य करते हे दुसरं वाक्य. तर बघा, याच्यात केवळ वाक्य येईल का? तर नाही येणार. प्रश्नार्थक आहे का? तर नाही येणार. आज्ञा आहे का? तर नाही. तर हे कोणतं वाक्य आहे? तर संयुक्त वाक्य आहे. 2 वाक्य एकत्र येऊन तयार झालेलं. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते असा त्याचा अर्थ. तर हे संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट बघा, खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर मित्रांनो, हे खूप सोपं आहे. रवी या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. तर दुसरं हे इतर जे शब्द आहेत, शशी, सुधाकर, हिमांशू या शब्दांना चंद्र या शब्दासाठी ते समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट बघा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या शब्दासाठी योग्य अर्थ ची म्हण ओळखा, किंवा या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे असा त्याचा अर्थ. बरोबर आहे. सगळीकडे परिस्थिती सारखी असणे हे चूक आहे. भांडणांचा दोष
एकाकडे राहत नाही, म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही, यासाठी तो अर्थ आहे. आपले गुणावगुण झाकून ठेवावे, हे पण नाही. तर याचं उत्तर आहे आपल्या अनुदत्ताशी कृतज्ञतेने वागावे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. नेक्स्ट बघा मित्रांनो, पाण उतारा करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर बघा, शेतात पाण उतारा करावा, चूक. पाण उतारा केल्याने पाटाचे पाणी धुळधुळत होते, चूक. पाण उतारा केल्याने जमिनीत पाणी मुरते, चूक. पाण उतारा या शब्दाचा अर्थ आहे थोडक्यात अपमान करणे, जसं की सासूबाईने सुनेचा पाण उतारा केला. हे वाक्य बरोबर आहे. नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र या शब्दाचा समास ओळखा. तर तत्पुरुष आहे का? नाही. अव्ययी भाव आहे? नाही. बहुव्रीही आहे? नाही. नवरात्र याच्यामध्ये पहिला जो अक्षर आहे नव, हा एक अंक आहे, आणि ज्या शब्दामध्ये पहिला अक्षर ही संख्या असते त्याला द्विगु समास असे म्हणतात. तर ज्या शब्दात ते पहिलं अक्षर संख्यात्मक असते तिथे द्विगु समास असं म्हणतात. तर हे नवरात्र कोणतं उदाहरण आहे? तर द्विगु समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान ओळखा. राजनचा अर्ज फेटाळण्यात आला या शब्दाचे योग्य शब्दात रूपांतरण काय म्हटले? नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. राजनचा अर्ज स्वीकारला, चूक. राजनचा अर्ज घेतला, चूक. राजनचा अर्ज फाडला, चूक. राजनचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, हे बरोबर आहे. राजनचा अर्ज फेटाळण्यात आला, तर राजनचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, याच्यामध्ये काय करायचं? नकारार्थी शब्द वापरायचा, आणि फेटाळण्यात आला तिथे त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा, स्वीकारणे. आणि आला नाही असं म्हणून ते वाक्य नकारार्थी केलेलं आहे. नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव, महान असा देव असं त्याचं हे होतं. बघा मित्रांनो, महादेवचं महान असा देव. तर महान असा देव म्हणजे कोणता? तर महादेव. तर ह्या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. महान असा देव तो म्हणजे कोणता समास? तत्पुरुष समास. द्विगु आहे का? नाही. अव्ययी भाव पहिलं पद महत्वाचं नाही. बहुव्रीही आहे का? नाही. याच्यामध्ये तिसऱ्या दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तर हाही नाही. द्विगु म्हणजे संख्या आहे का? तर नाही. त्यामुळे महादेव या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. नेक्स्ट बघा मित्रांनो, मुलाने पपई खाल्ली. मुलाने पपई खाल्ली. तर बघा, या वाक्यातील प्रयोग कोणता? तर कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग. मुलाने पपई खाल्ली. तर मुलाला प्रत्यय कोणाला लागलेला आहे? बघा, मुलाने. तर कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, आणि पपईला प्रत्यय लागलेला नाही. तर मुलगा किंवा मुलाने हा कर्ता आहे, आणि कर्म ही पपई आहे. तर कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे. तर कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्मणी प्रयोग होतो. नेक्स्ट बघा मित्रांनो, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या वाक्यातील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो आशा. नेक्स्ट बघा, धाबेदणाने या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. तर धाबेदणाने या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले, असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. आंबा आवडतो, आवडतो मज अफाट सागर. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी या शब्दाचा अथांग निळे पाणी काव्यपंक्ती. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द बघा कोणता आहे? तर समुद्र असा अर्थ होतो मित्रांनो सागर या शब्दाचा. नेक्स्ट बघा, एक खालील वाक्याचा वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला गेला. तर याचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कारण का? तर इथे कडून हा प्रत्यय लागलाय. उंदीर मांजराकडून पकडला किंवा मारला गेला यासाठी कडून हा प्रत्यय लागलाय. ज्या वाक्यात कडून हा प्रत्यय लागतो त्याला नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. नेक्स्ट बघा, बखर एका राजाची ही कादंबरी कोणाची आहे? तर त्र्यंवी सरदेशमुख यांची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला विलास पाटील, रंगनाथ पठारे आणि शिवाजी सावंत यांच्या कादंबरी तुम्ही बघून घ्याल. नेक्स्ट बघा,
पाऊस पडत आहे का? या प्रश्नार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य वाक्य निवडा. तर याचं वाक्य सरळ आहे मित्रांनो, पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे का या प्रश्नार्थी वाक्याचं रूपांतर विधानामध्ये विधानार्थी वाक्यात पाऊस पडत आहे का असं होतं. नेक्स्ट बघा, हतबल होणे म्हणजे सोपं आहे, असमर्थ होणे, नाश पावणे, श्रम करणे आणि ताकद देणे यांसाठी कोणत्या वाक्यात उपयोग आहे, वाक्प्रचार आहे ते बघून घ्या मित्रांनो. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आजच्या दिवसाचा. तर आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर नरेंद्र जाधव आहेत. नरेंद्र दाभोळकर, गंगाधर गाडगे आणि वि. स. खांडेकर यांचे पुस्तकं तुम्ही बघून घ्याल. आणि आजच्या दिवशी ही 25 प्रश्नांची सिरीजचं पहिलं लेक्चर आपण इथे थांबवतोय. तर हे लेक्चर सिरीज तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.